हॅलो गाय, जय श्रीराम. मी श्रेया आणि वेलकम टू माय न्यू व्लॉग. तर आज मी जाते नगरला शॉपिंगसाठी वेदनदाच्या लग्नाचा, कारण की लग्न अजून बरंच लांब आहे. बट आत्ता शॉपिंग करायची खूप जास्त गरज आहे, कारण मी आता 2-3 दिवसात पुण्याला गेले की परत काय म्हणतात त्याला, एकदा गेले की परत मी काही लवकर येणार नाही. अगदी लग्नाच्याच वेळेस येणार आहे. सो मला शॉपिंगला पुण्याला पण वेळ नाही भेटणार आणि इकडे आल्यावर पण वेळ नाही भेटणार. सो आत्ताच शॉपिंग करून, म्हणजे इतपत की मला आल्या सगळी बॅग पॅक करून रेडी करून मग जावं लागणार आहे. कारण मी डिरेक्टली पुण्यावरून सुद्धा लग्नाला जाऊ शकते, किंवा मग घरी जरी आले तरी मला पुण्याच्या बसमधून उतरले की लगेच इकडे लग्नाचं तिकडे जाण्यासाठी बसावं लागेल. इतक्या ऐन टायमिंगवर मी येणार आहे, कारण माझी एंड सेम असणार आहे तेव्हा, आणि लास्टचा पेपर झाला की त्याच्या दुसऱ्याच दिवशी लग्न आहे. सो एकदम गडबड आहे. आता नगरला जायला निघते. माझं कसं आहे ते तर सांगा ना. माझं कसं आहे ते तर सांगा ना. चांगलं दिसणारच नाही. तर आम्ही मगाशी तुम्हाला सांगितलं की आम्ही नगरला चाललो शॉपिंगसाठी. बट असं झालं की तिथं अजिबातच काहीच चांगलं नव्हतं. म्हणजे सिरियसली आमचं गाव आहे, असं काही खूप मोठं शहर वगैरे नाहीये. त्यापेक्षा त्या मानाने नगर खूप छान गाव आहे, मोठं गाव आहे. बट स्टील तिथं काहीच आवडलं नाही. सॉरी. मग तिकडनं आलो आणि मग लगेचच इथे घेतला ड्रेस. आणि मी तर सगळं माझं ॲक्च्युली आहे कन्फर्म की मी काय घालणार आहे वगैरे, कारण माझ्याकडे एवढे ड्रेस पडलेले जे मी घालत पण नाही, काहीच नाही. आणि अशी एक साडी पण होती माझ्याकडे जी मी डेटच्या वेळेस, आपल्या कॉलेजच्या डेटच्या वेळेस मी घेतलेली. बट त्या दिवशी बॉलिवूड डेच्या दिवशी मला ती घालायची होती, आणि त्या दिवशी फ्लॅश मॉब असल्यामुळे मग ते पण घालणं झालं नाही. आणि ट्रेडिशनल डेला मी तर नऊवारी साडी घातली होती. सो ती तशीच साडी आहे. सो म्हणजे असे आहे बरेचसे ड्रेस वगैरे की जे मी घातले नाही. सो मी ते लग्नाला घालायचं ठरवलेलं. बट आहे लग्न घरात, घरचे पण म्हणतायचं घे, आणि बड्डेला मला काहीच घेतलं नव्हतं. सो मग नगरला काय मी फक्त एक जीन्स घेतली आणि एक ब्लाऊज घेतलं, जे की त्या साडीवर मला घालायचं आहे. आणि बाकी आता इथे एक ड्रेस घेतला बस. आणि आता घरात आलोय, भूक लागली आहे, काहीतरी खाऊयात. आणि खातो ना मी. आणि आता खेळायला जातो. A few moments later. गाईज आता जेवलो आम्ही, आणि आमच्या पायाची भिंगरी काही बंद होत नाही. 5च मिनिटात जेवलेत. पप्पाचे कॉल आले. मग आता वेळ घालत यात्रेमध्ये परत. हौस काही भेटत नाही की ती काही करा. मी तर लिटरली इतकी बिल्लाची आहे, म्हणजे मी प्रिपरेशन लिव्ह मध्ये का सुट्ट्यांवर हेच मला कळत नाहीये. मी अभ्यास पण माझा होत नाहीये, नुसतं हिंडणं चालू आहे. गुलाबी शर्टच्या मागं. वेदनदादाच्या लग्नाची जी शॉपिंग होती, म्हणजे
वेदांतासाठी काहीतरी गिफ्ट आणि सुरेख काकूसाठी काहीतरी असं घ्यायचं होतं. म्हणजे आज रात्री केळवण आहे घरी, सो मग त्यांना जेवायला बोलवायचं आहे, तर मग त्यांच्यासाठी काहीतरी गिफ्ट घ्यायचं होतं. मग त्याच्यासाठी आम्ही गेलेलो. बट माझा पण बड्डेला असं मला काही घेतलंच नव्हतं. सो काल पण मी माझ्या बड्डेला काही नाही घेतलं, माझ्या बड्डेला काही नाही घेतलं म्हणून एक जीन्स आणि ब्लाऊज वगैरे घेतलेलंच. बट आणि हे आज पण आता ही मला चेन घेतलेली बळाचं आणि मी खूप जास्त खुश आहे. कारण की ॲक्च्युली मी नाही घालत असं काही. माझ्या हातात फक्त एका हातात कडं असतं, एका हातात ब्रासलेट आणि रिंग, बस. मग कानात पण मी एवढं काही घालत नाही रोज रोज, पायात पण नसतं, कुठेच काही नाही. पण ठीक आहे, मला घ्यायची तर खूप हौस आहे, सो मी हे घेत. चला पप्पा पुढं चला, तिथं तर चालायचं. चला बाहेर. थांबा, मग रांगोळी पासून या डायरेक्ट. मग तेच ना, चला ह्यांना जाऊ द्या, ह्या राहिलेत. उभ्या व्हिडिओला कोणाच तर द्यायचा मोबाईल चांगला ग. आले थांबे, दमच नाही, दमच तिथं जा ना. नवरा पुढंच राहिला, नवर देव येत घेतलं कसं ते आलं पुढं लगेच. इथं लाईट नाही का? तुझी काय गेलं मग? त्याला टाक फुलांचं, बसू दे त्याला. हा टाक. अगे ह्याला टाक फुलं, जा म्हणा पुढं. फुलं दे ना इकडं. टाका. चला चला. चला निघायचा वीकेंड बस खायला बघूया दादा. लग्न तुझे पण मज्जा मज्जा. कोणाला आहे ती? वहिनीला आहे का? ह्याच्यात दाखवा. वाव, थांबा थांबा, ब्लर येते. सुनमुख म्हणजे काय हो? आरशात बघायचं का? नकोय का तुला? बघू काय. असंच का बर? का बरं नसतो?
छान आहे का? हे बघ मला पण भेटलं. अरे हसन सगळी.